हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक इम्पॉर्टंट अपडेट, जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट जे आहे, त्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटच्या महाट्रान्सको, जी आपली महाराष्ट्राची इलेक्ट्रिसिटीची कंपनी आहे, यांनी काय केलेली आहे, एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत. ही पोस्ट जी असणार आहे, असिस्टंट इंजिनिअरसाठी ही पोस्ट असणार आहे. कंपनी प्रोफाईल तुम्हाला इथे वाचायला मिळून जाईल की कंपनीच्या कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रोफाईल आहे वगैरे वगैरे. पोस्ट जर बघितलं आपण तर असिस्टंट इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात असणार आहे. यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे पोस्टचं. एकूण 134 पोस्ट ह्या आहेत. त्यापैकी ओपन कॅटेगरीसाठी 36 पोस्ट आहेत. त्यानंतर SC कॅटेगरी जर बघितलं तर तुम्ही त्यांच्यासाठी 20 आहेत ह्या पोस्ट आहेत. त्यानंतर OBC साठी 28 पोस्ट, SEBC साठी 14 आणि EWS साठी देखील 14 पोस्ट आहेत. बाकी इतर कास्टसाठी ज्या पोस्ट आहे ह्या टेबलमध्ये तुम्हाला त्या मिळून जातील. जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून इम्पॉर्टंट जर गोष्टी बघायच्या झाल्या तर अ, जर तुमची सॅलरी आहे, मंथली ग्रॉस इमॅल्युमेंट्स त्यांनी म्हटलेलं आहे, त्यामध्ये 1,07,596 हे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन जर बघितलं तर बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमावाले अलाउड नाहीये. महत्वाची गोष्ट, डिप्लोमावाले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही एक्झाम देता येणार नाही. बॅचलर्स डिग्री त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ज्यांची बॅचलर्स डिग्री आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट असणार आहे. त्यानंतर ही एंट्री लेवल पोस्ट आहे. इथे वर्क एक्सपिरियन्सची कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. त्यानंतर बॅचलर्स डिग्री डिग्री कधी कंप्लीट पाहिजे तर 3 एप्रिल 2025 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांची बॅचलर्स डिग्री ही कंप्लीट झालेली आहे अशा विद्यार्थी या पोस्टच्या सिलेक्शनसाठी इलिजिबल आहेत. सपोज विद्यार्थ्यांनी 3 एप्रिल 2025 म्हणजे त्या अगोदर त्यांचं क्वालिफिकेशन पूर्ण नाहीये, बट त्यांनी मेरिट लिस्टमध्ये म्हणजे एक्झाम दिली, रिटर्न टेस्ट पास झाले, बट ते पोस्ट सिलेक्शनसाठी इलिजिबल कन्सिडर केले जाणार नाही. एज लिमिट जे आहे ते अप्पर एज लिमिट 38 इयर्स आहे. तुमचे जे काही कॅटेगरी नाही, ओपन कॅटेगरीमध्ये जे असतील, त्यानंतर रिझर्व्ड साठी जे आहे ते 43 इयर्स पर्यंत रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यानंतर डिसॅबिलिटी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी 45 इयर्स हे असणार आहे. त्यानंतर स्पोर्ट्स कोटामध्ये जे विद्यार्थी असणार आहे त्यांचं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, बट 43 इयर्स पेक्षा काय नको, कोणत्याही केसमध्ये जास्त नको. जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत, जे MSETCL चे ऑलरेडी एम्प्लॉईज आहेत, अशांसाठी अप्पर एज लिमिट हे 57 इयर्स त्यांनी दिलेलं आहे. बघा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे, ही डेट ऑफ बर्थ त्यांच्या SSC किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये जी असेल ती ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मेन्शन करायची आहे. आणि 3 एप्रिल 2025 रोजी, म्हणजे ही लास्ट डेट असेल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशनची, 3 एप्रिल 2025 रोजी जे काही एज असेल त्यांचं ते एज कन्सिडर केलं जाईल. रिझर्वेशन मध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात याबद्दल तुम्हाला क्लिअर वाचता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही एक्झाम आहे फक्त जे महाराष्ट्र स्टेटचं डोमिसाईल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी. काय? ज्यांच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते इलिजिबल असणार आहे या पोस्टसाठी. त्यानंतर बाकी कॅटेगरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मेथोडॉलॉजी ऑफ सिलेक्शन मध्ये बघूया आपण. एक रिटर्न टेस्ट होणार आहे या पोस्टसाठी, जी की ऑनलाईन टेस्ट असेल. काय असेल? ऑनलाईन टेस्ट असेल. ज्या कॅन्डिडेट्सनी ऑनलाईन टेस्टसाठी अप्लाय केलेलं आहे त्यांची रिटर्न टेस्ट होईल. ऑनलाईन टेस्टचा फॉर्मॅट जर बघायचा झाला तर यामध्ये जे तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट म्हणजे टेस्ट ऑफ द प्रोफेशनल नॉलेज, याचे 50 प्रश्न असतील. टोटल 110 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. टेस्ट फॉर जनरल ऍप्टिट्यूड साठीची जी टेस्ट आहे यामध्ये रिझनिंगचे 40 प्रश्न, मार्क्स मात्र 20. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये काय येतं माहिती तुम्हाला, टाइम, स्पीड, डिस्टन्स वगैरे. यामध्ये 20 क्वेश्चन्स आणि मार्क तुमचे 10 असणार आहेत. मराठी भाषेचे प्रश्न हे 20 असतील आणि मार्क्स हे 10 असतील. असे तुमचे
म्हणजे जर जो तुमचा प्रोफेशनल नॉलेजच्या व्यतिरिक्त बघितलं तर असे 80 प्रश्न आणि 40 मार्कांसाठी असे टोटल 130 प्रश्न असतील आणि 150 मार्कांची ही टोटल एक्झाम तुमची असणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, सिव्हिल इंजिनिअरिंगचे 50 प्रश्न असतील 110 मार्कसाठी. एकूण टाइम जो आहे पूर्ण एक्झामसाठी म्हणजे तुम्हाला 130 प्रश्नांसाठी 120 मिनिटांचा वेळ हा मिळणार आहे. लक्षात ठेवा, 120 मिनिटांचा वेळ मिळणार आहे 130 प्रश्नांसाठी. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे का सर, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, तर येस. निगेटिव्ह मार्किंग ही असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी तुमचे 1/4, प्रत्येक प्रश्नासाठी तुमचे 1/4 म्हणजे 0.25% मार्क. जर तुमचा प्रश्न चुकीचा असेल तर ते त्यासाठी काय केले जातील, वजा केले जातील. त्यानंतर अजून महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत, सेंटर्स कुठले कुठले आहेत याची देखील त्यांनी अगोदरच लिस्ट दिलेली आहे. एकूण 16 सेंटर तुमचे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्हाला जी अजून सांगायची आहे ती फी. जे असिस्टंट इंजिनियर ह्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात, ओपन कॅटेगरीसाठी फी असणार आहे 700 रुपये. आणि जे रिझर्व्ड कास्ट कॅटेगरी असतील, एसीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल किंवा ऑर्फन असेल, त्यानंतर हे असणार आहे तुमची 350 रुपये फी असणार आहे, 350 रुपीज फी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन कधी चालू होतील, लिंक कधी चालू होईल, लिंक फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन, तर हे अजून आलेलं नाहीये. ऑनलाईन ऍप्लिकेशन अजून स्टार्ट झालेलं नाहीये. त्यांनी दिलेलं आहे की नोटिफिकेशन रिगार्डिंग अवेलेबिलिटी ऑफ लिंक फॉर मेकिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन लवकरच कंपनीच्या वेबसाईटवरती अवेलेबल करून देण्यात येईल. लवकरच ते तुमच्या कंपनीच्या वेबसाईटवरती अवेलेबल करून देणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते रिक्वायर्ड असणार आहे ते दिलेलं आहे तुम्हाला खाली. त्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन वगैरे वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर तुमचा बॉन्ड असणार आहे, सिक्युरिटी बॉन्ड. किती? 5 इयर्सचा. एकदा तुम्ही जर जॉईन केलं तर 5 इयर्सचा सिक्युरिटी बॉन्ड हा तुमच्याकडनं घेतला जाईल, ऑफ व्हॅल्यू 5 लाख रुपीज. किती? 5 लाख रुपीजचा 5 वर्षासाठीचा बॉन्ड तुमच्याकडनं घेतला जाईल. त्यानंतर एक्झाम कधी होणार आहे सर? टेंटेटिव्ह डेट जी आहे एक्झामची, हे मे-जून 2025 मध्ये त्यांनी टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. काय? मे-जून 2025. जनरल कंडिशन मध्ये तुम्हाला सांगितलं, ही शुड बी द डोमेसाईल ऑफ द महाराष्ट्र. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, कॅन्डिडेट शाल प्रोड्यूस द फॉलोइंग सर्टिफिकेट. खालील एक सर्टिफिकेट कशासाठी? की कॅन्डिडेटला मराठी भाषेचं ज्ञान आहे. ही शुड पजेस द नॉलेज ऑफ द मराठी लँग्वेज. यासाठी काय? जे तुमचं एसएससी म्हणजे 10वीचं सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असेल किंवा 12वीचं सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असेल आणि 10वी किंवा 12वीला तुमची मराठी लँग्वेज असायला हवी, हे एक सर्टिफिकेट तुम्ही प्रोड्यूस करू शकता की तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे. त्यानंतर हे सर्टिफिकेट नसेल, म्हणजे 10वीला बऱ्याच जणांचं मराठी नसतं, 12वीला बऱ्याच जणांचं मराठी नसेल, तर त्या केसमध्ये कॉलेजच्या प्रोफेसरकडनं किंवा इन्स्टिट्यूटकडनं एक सर्टिफिकेट तुम्हाला आणावं लागेल, जे तुमच्या ज्या सर्टिफिकेटमध्ये काय मेन्शन केलेलं असेल की तुम्ही मराठी वाचू शकता, लिहू शकता आणि बोलू शकता. कॉलेजच्या प्रिन्सिपलकडनं किंवा इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपलकडनं किंवा युनिव्हर्सिटीकडनं तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुम्हाला सर्टिफिकेट आणावं लागणार आहे की तुम्ही मराठी लिहू, वाचू आणि बोलू शकता. ठीक आहे. त्यानंतर जर ज्या विद्यार्थ्यांना, मग सर याच्यावर काही उपाय आहे का? ज्या विद्यार्थ्यांकडे मराठी भाषेचं ज्ञान नाहीये त्या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट जे मराठी लँग्वेज, मराठी भाषेची जी लँग्वेज एक्झामिनेशन कंडक्ट करतं 3 वर्षामध्ये, तुम्हाला ती एक्झाम काय करावी लागणार आहे? पास व्हावी लागणार आहे. म्हणजे ऑप्शन सांगतो तुम्हाला, एकतर तुमच्याकडे 10वी किंवा 12वीचं सर्टिफिकेट हवं बोर्डचं, ज्याच्यामध्ये तुमची मराठी लँग्वेज असेल, पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन, हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कॉलेजच्या प्रिन्सिपलकडनं आणि युनिव्हर्सिटीकडनं तुम्ही मराठी बोलू, लिहू, वाचू शकता याचं सर्टिफिकेट आणावं लागेल. आणि तिसरं ऑप्शन जे असणार आहे की तुम्ही डिपार्टमेंट जॉईन केल्यानंतर 3 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला डिपार्टमेंटल मराठी लँग्वेज एक्झामिनेशन ही पास करावी लागणार आहे. ह्या एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत या. जर कुणी ऑलरेडी जॉबमध्ये असेल, गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये, त्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आहे, हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला प्रोड्यूस करावा लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट गोष्टी. त्यानंतर प्रोसेस दिलेली आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे कसे, सिग्नेचर कशा अपलोड करायच्या, स्कॅन कशा पद्धतीनं करायचं, ह्या सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत.
खाली सेल्फ डिक्लरेशन फॉर्म वगैरे आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, महाट्रान्सकोच्या एई असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठीच्या जागा आलेल्या आहेत. एक्झामची डेट मे जून 2025 असेल. काय स्कीम आहे एक्झामची ती सगळी एक्सप्लेन केली. व्हिडिओ एकदा परत बघा. जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत, ज्यांची बॅचलर्स डिग्री पूर्ण झालेली आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कोणकोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे, कोणत्या गोष्टींची गरज आहे. नक्की आपण त्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करूया. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.